नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलवर। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। इंडिया आघाडीला एकाच दिवसात दुसरा झटका। काँग्रेस पक्षाने दिला स्वबळावर लढण्याचा नारा। तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पश्चिम बंगाल पाठोपाठ आता पंजाबमध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे। आम आदमी पक्षाने काँग्रेस पक्षाला मोठा झटका दिला आहे। पंजाबमध्ये आप पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे। मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याबाबत स्पष्टीकरण केले आहे। ते म्हणाले की पंजाबमधील सर्व 13 लोकसभा जागांवर आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार आहे। अरविंद केजरीवाल यांनी देखील त्याला सहमती दिल्याचे वृत्त आहे। मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यापूर्वी अनेक वेळा सार्वजनिक व्यासपीठावर याबाबत वक्तव्य केले होते। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या सर्व जागांवर त्यांचा पक्ष एकटा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस ही काँग्रेससोबत लढणार नसून सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससोबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे। बंगालमध्ये आम्ही एकटे लढू असे ते म्हणाले आहेत। देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत। बंगालमध्ये भाजपची एक हाती पराभव करू। विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला एकाच दिवसात 2 झटके लागले आहे, कारण तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे। तर त्या पक्षाने एकला चळवळीची भूमिका घेतली आहे, त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे। निवडणुकीआधीच इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे। त्यामुळे इंडिया आघाडीला एकाच दिवसात 2 मोठे झटके लागले आहे। आप आणि तृणमूल काँग्रेस पक्षाने त्यांच्या राज्यात सत्ता आहे त्यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे। त्यामुळे आता इतर राज्यामध्ये काय होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा। आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।